तर बेसिकली मोनोलॉग म्हणजे एक पात्री अभिनय. बघा आतापर्यंत मी 2-3 वर्ष झालं फक्त रील शॉर्ट हे सगळं करतच होतो. पण रील्स इज वन ऑफ द पार्ट ऑफ ऍक्टिंग. तर रील्स मध्ये आपण एक्सप्रेशन देतो, आपण लिपसिंकिंग करतो, पण आपला आवाज नसतो. सो बेसिकली जितकं मी वाचलंय तर अभिनयाचे 4 मेन प्रकार आहेत. एक असतो अंगिक असतो, जो आपण बॉडी लँग्वेजने आपण करतो. एक असतो वाचिक, ज्याच्यामध्ये आपला स्वतःचा आवाज असतो. आणि एक असतो आहार्य, ज्याच्यामध्ये आपण कॉस्ट्युम वगैरे, जसं आता मी शहीद भगतसिंग यांचं कॅरेक्टर प्ले करणार आहे, तर त्या पद्धतीने कॉस्ट्युम मी करतोय, त्या पद्धतीची बॉडी लँग्वेज, त्या कंडिशन सारखं. आणि चौथं म्हणजे असतो सात्विक, म्हणजे त्याबद्दलची इमोशन्स, त्या कॅरेक्टरचे इमोशन्स काय आहेत. सो हे जे 4 टाइप्स आहेत ना, हे या मोनोलॉग्स मध्ये मला करायला भेटतात. कारण की काय होतं ना, रील शॉर्ट्स मध्ये मी एक तेच मला असं वाटतं एक सात्विक प्रकारचा अभिनय करत होतो, बाकी प्रकारचा अभिनय होतच नव्हता किंवा कम्प्लीट फॉर्म ऍक्टिंग माझा होत नव्हता. सो त्यासाठी मी मोनोलॉग हा प्रकार निवडला. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मोनोलॉग निवडण्याचं कारण, मी ऑडिशन पण देऊ शकतो. बऱ्याचदा वेगळे कॅरेक्टर प्ले करून मग ते ऑडिशन करून ते पाठवायला पण बरं पडतं कास्टिंग एजन्सीजला. सो तो एक फायदा आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मोनोलॉग करत असताना एक फायदा म्हणजे थिएटर ऍक्टिंग म्हणतो ना आपण, कारण मी एक डॉक्टर आहे प्रोफेशनली, तर मला ते शक्य होत नाही की मी थिएटर कुठेतरी जॉईन करावं आणि ऍक्टिंग करावं. सो माझ्यासाठी मोनोलॉग इज द बेस्ट वे. त्याच्यामुळे मी मोनोलॉग करायला लागलो, किंवा माझं अभिनयाचं कौशल्य पण मला वाढवता येईल, क्राफ्टवर मला माझे काम करता येईल, त्यासाठी मी मोनोलॉग निवडला. तर हा हे सगळे आहे मोनोलॉग विषयी गोष्टी. आणि आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी प्रत्येक अभिनेत्याला नक्की आवडते, ते म्हणजे त्या कॅरेक्टर जगायला मिळणं. ते एक सगळ्यात जास्त आवडीचं माझं, कारण की कुठलंही कॅरेक्टर करताना मी त्याचे इमोशन्स जगतो, त्याच्याबद्दलची भावना जेव्हा ती जगायला भेटते ते कॅरेक्टर प्ले करताना, ते सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे एका आयुष्यात तुम्ही अनेक किरदार निभावू शकता, कॅरेक्टर निभावू शकता, याच्यासारखी म्हणजे काय भारी गोष्ट ना. म्हणजे मी एक माणूस आहे आणि मी एक डॉक्टर आहे प्रोफेशनली, पण त्यासोबत मी पोलिसाचं कॅरेक्टर करू शकतो, कुठलं तरी ऐतिहासिक कॅरेक्टर करू शकतो. 2 मिनिटं का होईना, 5 मिनिटं का होईना, ते मला जगायला मिळतं. तर ही खूप माझी म्हणजे मला खूप मजा येते हे सगळं करायला. त्यामुळे मी मोनोलॉग हे व्हिडिओ बनवतो आणि टाकत असतो शॉर्ट्स, रीलवर वगैरे. सो दॅट्स ऑल अबाउट मोनोलॉग.